नमस्कार मंडळी. काही नाती जन्माने नाही तर नियतीच्या संकेताने पुन्हा एकमेकांना सापडतात. तुम्ही पाहत आहात अग्नीर या कथेचा 8वा भाग. कायराला आता बरं वाटत असल्यामुळे सकाळीच अग्नी ऑफिससाठी रेडी होऊन निघाला. 4-5 दिवसांपासून तो तिच्याजवळ बसून असल्याने त्याची बरीचशी कामे पेंडिंग होती. ऑफिसमध्ये आल्यावर असिस्टंट शालिनीने त्याला दिवसभराचे अपडेट दिले. तो काम करत असताना माईक कॅबिनमध्ये आला. सर, दिल्ली ब्रँचमध्ये काही इश्यू असल्यामुळे आपल्याला उद्याच तिथे जावं लागेल. माईक अग्नीजवळ येत म्हणाला. दुसरं कोणाला पाठवू माईक? मी कायराला एकटं सोडून नाही जाऊ शकत. अग्नी विचार करत म्हणाला. जर ती अडचण दुसऱ्या कोणाकडून सुटली असती तर मी गेलोच नसतो, पण तुम्हालाच जावं लागेल, माईक म्हणाला. ठीक आहे, मी मासाहेबांशी बोलून बघतो. भुवनशी काही कॉन्टॅक्ट झाला का? अग्नीने त्याला प्रश्न केला. हो सर, तो थोड्याच वेळात इथे पोहोचेल. माईक सांगतच होता की तेवढ्यात भुवन आत आला. हुकुम, मैंने बहुत सी जानकारी निकाली है, बट समथिंग इज फिशी. असे म्हणत भुवननी मिळालेली माहिती, जी त्याने मासाहेबांना देखील सांगितली होती, ती अग्नीला सांगितली. नीराची माहिती वाचून अग्नी देखील थोडा विचारात पडला, पण सोनाचा विचार मनात येताच परत त्याच्या डोळ्यात राग दाटून आला. नाही भुवन, आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. साध्या चेहऱ्यामागे किती कपटी लोक असतात हे तुला नाही समजणार. काहीही करून लवकरात लवकर हिची पूर्ण माहिती काढ. मला तिला माझ्या हाताने शिक्षा द्यायची आहे. अग्नी परत पेटून उठला होता. भुवनने त्याच्याकडे बघत होकारात मान हलवली आणि तो परत आपल्या कामाला गेला. अग्नीने थोडा वेळ काहीतरी विचार करून माईकला उत्तर दिलं. दिल्लीची ब्रँच त्याच्या वडिलांनी चालू केलेली पहिली ब्रँच होती, त्यामुळे तिच्याकडे तो दुर्लक्ष करू शकत नव्हता. आणि तसेही इथे मासाहेब असल्याने त्याला कायराची तेवढी चिंता नव्हती. माईक गेल्यावर अग्नी देखील त्याच्या कामाला लागला. सर्व कामं बरोबर आवरून तो रात्री डिनरच्या वेळेपर्यंत घरी पोहोचला. कायराला आपल्या हाताने जेवण करवून त्याने तिला तिच्या रूममध्ये नेऊन थोपटून झोपवले. नंतर तो मासाहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये आला. त्यावेळेस मासाहेब कसली तरी पोथी घेऊन बसल्या होत्या. तो पोथी संपण्याची वाट बघत आपल्या मोबाईलवर आपले मेल्स चेक करत तिथेच बसला. कायरा झोपल्या? पोथी संपल्यावर मासाहेबांनी अग्नीला तिथे समोर बसलेले बघितले आणि हातातली पोथी बाजूला ठेवत त्यांनी कायराबद्दल अग्नीजवळ चौकशी केली. हो मासाहेब, आत्ताच झोपल्या. आम्हाला तुमच्याशी थोडे बोलायचे होते. अग्नी थोडा कचरत म्हणाला. बोला ना, आमच्याशी बोलण्यासाठी केव्हापासून एवढा विचार करायला लागलात? मासाहेब म्हणाल्या. तसे नाही मासाहेब, पण थोडे कामाचे बोलायचे होते म्हणून. अग्नीने चाचरतच आपला विषय मांडायला सुरुवात केली. मासाहेब, आपल्या दिल्लीच्या ब्रँचमध्ये काहीतरी घोळ झाला आहे आणि तो फक्त आम्ही गेल्यानेच व्यवस्थित होऊ शकेल. कायराच्या आजारपणामुळे या मुद्द्याकडे आम्ही थोडे दुर्लक्ष केले, पण आता अजून दुर्लक्ष करून चालणार नाही, अग्नी म्हणाला. तसे मासाहेब न समजून अग्नीकडे बघत होत्या. त्यांच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत अग्नी पुढे म्हणाला. मला उद्या दिल्लीला जावे लागणार आहे मासाहेब. तुम्ही इथे आहात तर मला कायराची काळजी नाही. मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेल.
आम्हाला तशी काही हरकत नाही, पण आम्ही उद्या म्हैसूर जायचे ठरवले होते. तिथे आमच्या ओळखीचे एक पंडितांकडे जायचे ठरवले होते. तसा आम्ही त्यांना वेळ देऊन ठेवला आहे. मासाहेबांनी हे सांगितल्यावर अग्नीला आता थोडी काळजी वाटली. पण तुमची हरकत नसेल तर आम्ही कायराला सुद्धा आमच्यासोबत घेऊन जाऊ शकतो. त्यांची काळजी घ्यायला सोबत रोजीला देखील घेऊन जातो. मासाहेबांनी प्रश्नाची उकल सोडवत सांगितलं. नाही मासाहेब, मी कायराला इथून कुठे बाहेर जाऊ देणार नाही. ठीक आहे, तुम्ही जाऊन या. मी माझे जाण्याचे कॅन्सल करतो. अग्नी विचार करत म्हणाला. का अग्नी? का तुम्ही त्यांना इथून बाहेर जाऊ देणार नाही? किती दिवस तुम्ही त्यांना या सोन्याच्या पिंजऱ्यात कोंडून ठेवणार आहात? त्यांना बाहेर जाऊ द्या. बाहेरचे जग बघू द्या. आम्ही हवं तर शब्द देतो. ज्या परिस्थितीत घेऊन जातो आहोत त्याच परिस्थितीत आम्ही त्यांना परत घेऊन येऊ. आम्ही त्यांची आमच्यापेक्षाही जास्त काळजी घेऊ. अजून काय हवे तुम्हाला? तुमचा आमच्यावर विश्वास नाही राहिला का? मासाहेब थोड्या रागातच अग्नीला म्हणाल्या. गोष्ट विश्वासाची नाही मासाहेब, पण माझे मन तिला इथून बाहेर जाऊ देण्यास मानत नाही. असे वाटते तिला नेहमी माझ्या डोळ्यासमोरच ठेवावे. ती या घरातच एकदम सुरक्षित आहे. अग्नी कायराच्या विचाराने थोडा हळवा होत म्हणाला. तुम्ही राजा परीक्षिताची गोष्ट ऐकली नाही वाटते. काचेच्या महालामध्ये राहून सुद्धा त्याला मरण आलेच होते. जन्ममृत्यूच्या खेळाबद्दल तो कोणी काही सांगू शकत नाही. कायरा आमच्याही पोती आहे. आम्ही तुम्हाला वचन देतो, त्यांना सही सलामत बँगलोरला परत घेऊन येऊ. तुम्ही आमच्यासाठी चॉपर रेडी करायला सांगा. आम्ही उद्या सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत परत येऊ. मासाहेबांनी निश्चय स्वरात सांगितलं. तर अग्नीचा देखील नाईलाज झाला. त्याला होकार द्यावाच लागला. ठीक आहे मासाहेब, जर माझे काम लवकर आवरले तर मी तुम्हा दोघींना घ्यायला तिकडेच येईल. मासाहेब गालात हसल्या आणि त्यांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी कायराला कुठे बाहेर फिरायला मिळणार म्हणून ती फार खुश होती. तिने तर हाताने टाळ्या वाजवणे आणि बसल्या जागेवर उड्या मारणे असे प्रकार सुरू होते. अग्नीने चॉपर बंगल्याच्या हेलिपॅडवर उतरवले. भुवनला त्याने परस्पर म्हैसूरला मासाहेबांच्या सिक्युरिटीसाठी बोलवले होते. मासाहेब, कायरा आणि रोजी यांना चॉपरमध्ये बसवून अग्नीने म्हैसूरसाठी रवाना केले आणि तो देखील दिल्लीसाठी रवाना झाला. त्याला लवकरात लवकर त्याची कामं आवरून म्हैसूर जायचे होते. रमनाथ पंडित हे म्हैसूरचे एक मोठे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य. त्यांचे बरेच मोठ्या मोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं होत असे. ते आपल्या ज्योतिषविद्येच्या जोरावर वेगवेगळ्या प्रकारची भाकीत करत होते आणि त्यातल्याच बऱ्यापैकी तर खरे देखील ठरत होते. त्यामुळे मोठमोठे बिझनेसमॅन, पॉलिटिशियन त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जात नसत. त्यांना दिव्यदृष्टी आहे असे देखील काही लोकांचे म्हणणे होते. पत्रिका पाहून ते अचूक वर्णन करत. त्यांनी सांगितलेल्या समस्यांवरचे निदान आजपर्यंत फोल ठरले नव्हते. त्यांचा मुलगा ओंकार मात्र पायाने अधू होता. त्याच्या नियमित हालचालींकरिता आणि त्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्याकरता त्यांनी एक केअरटेकर आणि एक शिक्षिका ठेवल्या होत्या. त्यांची राहण्याची सोय त्यांच्या बंगल्याच्या आवारात सर्व्हिस क्वार्टरमध्ये केली गेली होती. आज त्यांच्या बंगल्यावर एक अशीच बडी आसामी येणार असल्यामुळे सकाळपासून धावपळ होती. मासाहेबांना घ्यायला भुवन सिक्युरिटी ताफ्यासह हजर होता. मासाहेबांचा चॉपर लँड होताच त्याने गाडी त्या बाजूला वळवली. मासाहेब गाडीत बसल्या. त्यांच्या बाजूला कायराला बसवून रोजी मागच्या गाडीत जाऊन बसली. भुवन ड्रायव्हर शेजारी बसलेला होता. गाडी रमनाथ पंडित यांच्या भविष्य बंगल्याकडे वळल्या. पंडित मासाहेबांच्या स्वागतासाठी गेटवर हजर होते. या राणीसा, आमच्या भविष्य बंगल्यात तुमचे स्वागत आहे. मासाहेबांनी देखील त्यांच्या स्वागताला मान दिला. यथोचित स्वागत सत्कार झाल्यानंतर मासाहेब आणि पंडित दिवाणखान्याकडे वळले.
रोजीने कायराला कडेवर घेतले होते. भुवन त्यांच्यासोबतच दिवाणखान्याकडे वळला. मासाहेब सोफ्यावर बसल्या. त्यांच्या बाजूला कायरा बसली. पंडित बाजूच्या एका मोठ्या चेअरवर जाऊन बसले. भुवन हाताची घडी घालून मासाहेबांच्या मागच्या बाजूला जाऊन उभा राहिला. रोजी तिथेच जवळ ठेवलेल्या एका छोट्या चेअरवर जाऊन बसली. आमचे आपल्याशी फोनवर बोलणे झाले होते. ही आमची पोती कायरा. आमचा मुलगा अग्नीसाठी आज आम्ही इथे आहोत. मासाहेबांनी भुवनकडे इशारा करताच भुवनने आपल्या हातातील पत्रिका रामनाथ यांच्यापुढे सरकवली. रामनाथ यांनी ती पत्रिका बाजूच्या टेबलवर ठेवण्याचे हातानेच निर्देश केले आणि आपल्या घड्याळात बघितले तर 11 वाजले होते. त्यांनी हात जोडून मासाहेबांना सांगितले, माफ करा मासाहेब, आम्ही या वेळेला ही पत्रिका पाहू शकत नाही. आपण या विषयावर 4 वाजेच्या पुढे बोलू शकतो. तोपर्यंत तुम्ही आम्हाला आदरातिथ्य करण्याचा अवसर द्या. पंडित म्हणाले, ठीक आहे, आम्हाला काही घाई नाही. आम्ही थांबू थोडा वेळ होईपर्यंत. मासाहेबांनी पंडितांचे म्हणणे मान्य करत थोडा वेळ थांबण्यासाठी होकार भरला. प्रवासाच्या दगदगीमुळे मासाहेबांना आराम करण्यासाठी स्वतंत्र गेस्ट रूम देण्यात आले. कायरा मासाहेबांसोबतच त्यांच्या खोलीत होती. थोड्या वेळाने एका नोकराने येऊन मासाहेबांना लंचसाठी डायनिंग हॉलमध्ये येण्याचे कळवले. मासाहेब फ्रेश होऊन आल्या तेव्हा पंडित यांच्या पत्नी मालिनी यांनी स्वतः मासाहेबांना बसण्यासाठी चेअर दिली. रोजीने कायराला आणून मासाहेबांच्या बाजूला बसवले. रामनाथ यांच्या घरातील सर्व सदस्य या वेळेला डायनिंग हॉलमध्ये उपस्थित होते. सर्वांनी दुपारचे जेवण सोबतच करावे हा त्यांच्या घराचा नियम होता. ओंकारला देखील एका खुर्चीवर आणून बसवण्यात आले होते. घरातील इतर सर्व नोकर, केअरटेकर, इतर काम करणारे एका बाजूला उभे होते. रोजीसुद्धा त्यांच्यासोबतच उभी होती. 4 नोकर वाढायचे काम करत होते. भुवनला देखील मासाहेबांनी आपल्यासोबतच जेवणास बसवले. सर्वांनी जेवणास सुरुवात केली. भुवन कायराला आपल्या हाताने भरवत होता. कायराला मध्येच ठसका लागला. ती जोरजोरात खोकू लागली. पाणी घे बेटा. कायराला खोकला लागलेला पाहून नीरा एवढा वेळ जी कायराला एकटक बघत होती, तिला खोकल्याची उबळ लागताच पळतच तिच्या जवळ आली आणि तिच्या पाठीवर आपल्या हाताने हलके हलके थोपटत ती तिला पाणी प्यायला सांगत होती. कायराला त्रासात बघून नीराच्या हृदयात कळ उठली होती. तिच्या डोळ्यात हलके पाणी आले होते. हे असे का होते आहे हे तिला देखील कळत नव्हते. जेव्हापासून तिला पाहिले होते ती कोणी आपली असल्याची फिलिंग नीराला येत होती. त्या छोट्या मुलीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची अटॅचमेंट तिला जाणवत होती. जणू त्या दोघींचे फार जुने ऋणानुबंध असल्यासारखे त्या एकमेकींकडे बघत होत्या आणि सर्वांच्या नजरा नीरा आणि कायराकडेच होत्या. वरती बघ बाळा, तुझा खोकला चालला जाईल. नीराने सांगितल्याप्रमाणे कायराने वरती बघताच तिचा खोकला थांबला. मासाहेबांनी नीराकडे बघत तिला कायरा शेजारी खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. तसं नीराने खुर्चीवर बसत कायराला हातातल्या ग्लासमधून 2 घोट पाणी पाजले. नीरा कायराकडे एकटक बघत होती. जणू ती डोळ्यांमध्येच तिची छबी भरून घेत होती. तिचे पाणावलेले डोळे पाहून कायराने आपल्या दोन्ही हातांनी ते पुसले आणि स्माईल करत म्हणाली, उगी उगी रडू नाही. कायराने असे म्हणताच नीराने पटकन तिला आपल्या छातीशी लावले आणि रडू लागली. जणू किती दिवसांपासून तिला भेटण्यासाठी ती तडफडत होती. भुवन आपल्या खुर्चीवरून लगेच उठून कायरा शेजारी येऊन उभा राहिला. त्याची चाहूल लागताच नीरा पटकन सावध झाली आणि तिने कायराला आपल्यापासून बाजूला केले. सॉरी, मी चुकून. नीरा मासाहेब आणि भुवन
यांची माफी मागत खुर्चीवरून उठून उभी राहिली आणि मान खाली घालून टेबलापासून 2 पावलं मागे चालायला लागली. तोच मासाहेब तिला म्हणाल्या, "कोण आहात तुम्ही? जरा आम्हाला तुमची ओळख करून द्या." "मासाहेब, या आमच्या ओंकारला शिकवायला आलेल्या टेम्पररी टीचर आहेत. आमच्याकडे ज्या पूर्वीपासून टीचर होत्या त्यांच्या बदली 4 महिन्यांसाठी आता या शिकवतील." रामनाथ यांच्या पत्नी मालिनी म्हणाल्या. नीरा मात्र त्यांचा आवाज ऐकताच आपल्या जागेवर उभी राहिली. "काय नाव म्हणालात तुम्ही तुमचं?" मासाहेबांनी नीराकडे पाहत थेट प्रश्न विचारला. "नीरा. नीरा कुलकर्णी." नीराने थोडे घाबरत उत्तर दिले. तिला घाबरलेले बघून छोट्या कायराने आपला हात दाखवून तिला आपल्या जवळ बोलवले. तसे तिने मासाहेबांकडे परवानगीच्या आशेने बघितले. मासाहेबांनी तिला मान हलवत परवानगी दिली. तशी ती कायराच्या जवळ गुडघ्यांवर जाऊन बसली. कायराने एक हात पाठीमागून तिच्या गळ्यात टाकत तिला थोडे आपल्याजवळ ओढले आणि तिच्या गालावर आपले ओठ टेकवले. कायराचे ओठ नीराच्या गालावर टेकताच नीराच्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल आली आणि कायराच्या डोळ्यात सुद्धा एक सुंदर भावना मासाहेबांना दिसली. "हे गिरधारी, जर हाच तुमचा संकेत असेल तर आम्हाला लवकरात लवकर मार्ग दाखवा." मासाहेबांनी मनातच देवाला हात जोडले. एक अनोळखी स्पर्शात दडलेली आपुलकी आणि देवाकडून मिळालेला तो पहिला स्पष्ट संकेत. अग्नीर. ही कथा तुम्हाला भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच भावनिक रहस्यमय भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.